उबाठा गटाच्या वचननामा जाहीरनामा त्याच्यामध्ये त्यांनी महिलाच्या संरक्षणासंदर्भामध्ये आम्ही ते करू किंवा महिलाचा कुठेही अनादर होणार नाही, महिला ही महाराष्ट्रात सुरक्षित राहिली पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य नव्हे तर त्या जाहीरनाम्यामध्ये वचन त्यांनी दिलेलं आहे. मेघा पाटकर, स्वप्ना पाटकर या महिलेवर काही लोक जासूसी करत आहेत. त्या महिलांशी मी आत्ताच बोललोय. BKCला जाताना तिच्या मागे एक मोटरसायकल नेहमी तिचा पाठलाग करते. तिला धमक्याचे फोन येत आहेत, तिच्या जीविताला धोका आहे आणि या संदर्भात त्या महिलेने पोलीस स्टेशनमध्ये इतके FIR नोंद केलेले आहे. आताच माझ्याशी बोलताना तिने सांगितलं की जवळपास एक पुस्तक तयार होईल एवढे FIR मी त्या माणसाच्या विरोधात म्हणजे संजय राऊतच्या विरोधात नोंदवलेले आहेत. गंभीर प्रकरण असून सुद्धा त्यांच्यावर कारवाई का होत नाही असं त्यांचा आरोप आहे. या संदर्भामध्ये त्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही भेटलेले आहेत असंही त्यांनी माहिती दिलेली आहे आणि या संदर्भामध्ये SITची चौकशीची मागणी त्या स्वप्ना पाटकरांनी केलेली आहे. मी सुद्धा काही वेळानंतर आता मुख्यमंत्री साहेबांशी बोलून त्यांनी जी काही मागणी केलेली SIT चौकशीची ती तातडीने स्थापन करण्यात यावी, त्या चौकशी करण्यात यावी त्या माध्यमातून आणि त्या महिलेला न्याय द्यावा. नसता ती महिला आज या स्टेजवर आलेली आहे. ती म्हणते की मला जर न्याय मिळाला नाही, मी जे दारोदार भटकते, जर याचा कोणी दखल घेतली नाही तर मला स्वतःला शूट करून घ्यावे लागेल असं त्यांचं वाक्य आता माझ्याशी बोलताना त्यांनी वापरलेले आहे. म्हणून असलेले हे गंभीर प्रकरण याकडे सरकार लक्ष देईल अशी माझी सुद्धा अपेक्षा आहे आणि या संदर्भामध्ये मी वरिष्ठ पातळीवर बोलणार आहे. पण हे अपयशच आहे ना, तुम्ही इतक्या दिवसांच्या त्या मागणी करता आहेत आणि तुमचंच सरकार आहे, आता 2 वर्ष झाले आहेत, कारवाई तुम्हीच करत नाहीत ना. नाही, यामध्ये काय झालंय याचं निश्चित मी माहिती पण घेईल आणि असं कुणावर अन्याय होणार नाही याची काळजी सरकार निश्चित घेईल अशी माझी अपेक्षा आहे. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. नमाज पढ़ायला सांगणे ही काय अंधश्रद्धा नाही अशा पद्धतीचं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलं. त्याच्यात तुम्ही जी व्हिडिओ व्हायरल केला त्याच्यावर त्यांची प्रतिक्रिया सांगा. आम्ही मुस्लिम समाजाच्या विरोधात नाही आहे. मुस्लिम समाजाला तुम्ही नमाज पढायला सांगणारे कोण हा आमचा बेसिक प्रश्न आहे. मताच्या लाचारीसाठी तुम्ही कुणाला काही उपदेश करणार का? तुम्ही त्यांच्याबरोबर नमाज पढा ना, आम्हाला त्याची काही हरकत नाही. तुम्ही सुनता करून घ्या, आम्हाला काही हरकत नाही. मुस्लिम धर्म चांगला नाही असं कधीच मी म्हणलेलं नाही. ज्याच्या त्याच्या धर्माचं पालन प्रत्येकजण करतो, त्यांनी ते करावं. परंतु तुम्ही सांगणार तुम ऐसा करो तुम वैसा करो हे तुम्हाला आज का सुचलंय? मुस्लिम समाजाची मतं घेण्यासाठी तुम्ही त्यांना सांगता 5 टाइम की नमाज पढो. तुम्ही त्यांना सांगता अरे बाबा तुम्ही बी पढा, त्याला एखाद्या देवताच्या जर नमाज पडली, तुम्ही जर नमाज पडली त्यात गैर काय? तुम्ही नमाज पढा, तुम्ही सुनता करा ना. परंतु इतराला का मार्गदर्शन करता? ज्याचा त्याचा धर्म ज्याला त्याला प्रिय आहे आणि तो त्या पद्धतीने चालतो, मग तो मुस्लिम धर्म असो कोणताही धर्म असो, त्यांना आपण मार्गदर्शन करण्याची आवश्यकता नाही असं माझं स्पष्ट मत आहे. मग कशासाठी बोलतोय हा माणूस? काय गरज आहे तुला बोलायची? मी काय करावं हे तुम्ही सांगणार कोण? तुम्हाला कोणी अधिकार दिलाय का? इतर धर्मामध्ये ढवळाढवळ करण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिलेला आहे? जो तो आपापल्या पद्धतीने करतो त्याला करू द्या. परंतु झालंय कसं की यांच्यावर जो पगडा आता बसलाय
काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा. काँग्रेसने हेच केलं, मतासाठी मुस्लिम धर्माच्या लोकांना चिथवलं, दंगली घडवून आणल्या. राष्ट्रवादी तेच करते आणि त्याच्यामध्ये आता भरीसभर म्हणून हे त्यांच्याबरोबर असल्यामुळे तर यांना आता बाकीच्या सर्व गोष्टी आठवायला लागलेल्या आहेत. तुम्ही सांगितलं तसं जर खैरेंनी केलं तर काही मतांची टक्केवारी वाढेल का? आता ते खैरेंना तुम्ही विचारा. खैरेंना आजकाल फार काय जादूटोने येतात, त्यांना विचारा असं केल्याने काही मताची टक्केवारी वाढली तर वाढली. इम्तियाज जलील सुद्धा काल ह्या विषयावर बोलताना म्हणले कि मैं भी मस्जिद में ढूंढता हूँ, जब नमाज को जाता हूँ तो मैं भी मस्जिद में ढूंढता हूँ कि कहाँ खैरे आए हैं क्या. बरोबर आहे ना. इम्तियाज जलीलने काय बोललं ते खरं आहे आणि मला वाटतं खैरेला त्यांनी बरोबर घेऊन गेलं पाहिजे. खैरेचं आणि त्याचं असलेलं प्रेम हे आता सगळ्याला जग जाहीर होत चाललेलं आहे. म्हणून खैरेंना सुद्धा नमाजीला घेऊन गेलं तर काही गैर नाही आहे. एखाद्या धर्माबद्दलचा असलेलं त्याचं प्रेम त्या ठिकाणी व्यक्त सुद्धा होऊ शकतं. सुद्धा विशिष्ट एका वयातच होते, आता सुद्धा कशी नाही, आता जग पुढे गेलेलं आहे, कधीही सुनता करता येते, असं काही विशेष वय राहिलेलं नाही. मुस्लिमांनी नमाज पढायची असते का त्यांनी मंदिरात जाऊन घंटा वाजायचा असतो, असा प्रश्न देखील तुम्हालाच विचारला आम्हाला जाणवे. कोणी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे, प्रत्येक माणसाचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही त्यांना अक्कली शिकवू नका, हे माझं म्हणणं आहे. तुम्ही एखाद्या धर्माच्या माणसाला तुम्ही त्याला मार्गदर्शन करू नका, त्याचा धर्म त्याला कळतो. आणि तुम्ही जे आज बोलायला लागले हेच कदाचित बाळासाहेबाला अभिप्रेत असावं असं तुमचं जर समज असेल तर तुम्ही मूर्खाच्या नंदनवनामध्ये वावरत आहात. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. हिरवे साप पासून ते चंद्रकांत खैरे आता थेट सुनतापर्यंत गेलेले आहेत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीचं काय सांगाल? त्यांची जर पहिल्याची जर भाषणं पाहिली किंवा त्यांचा तो आवेश पाहिला, हिरवे साप, हिरवे असे हिरवे तसे असे म्हणणारे खैरे आता हे वाल्या कोळीपासून वाल्मिकीपर्यंत जायचा जो प्रवास आहे तर तसा प्रवास आता मला वाटतं खैरेचा परिवर्तन होऊन या धर्मापासून त्या धर्मापर्यंत जाण्याचा प्रवास आता त्यांच्याकडे त्यांचं मार्गक्रमण आहे. वाल्या ते वाल्मिकी झाला का वाल्मिकीतून वाल्याकडे? आता हे कुठं जातं हे त्यांनाच माहीत नाही ना. भरकटलेल्या या उभाठ्या गटाची हीच अवस्था झालेली आहे. कोणी त्यांना चांगलं बोललं तर त्यांना वाईट वाटतं, कोणी वाईट बोललं तर त्यांना त्यांच्याबद्दलचं प्रेम होतं येतं. आणि याच प्रेमाच्या मुळे आता त्यांचं सगळीकडं प्रेम भंग होत चाललेलं आहे. आणि मला वाटतं काल एक व्हिडिओ क्लिप मी पाहिली, शरद पवार त्यांना बाहेर बसा म्हणतायत उद्धव साहेबांना. व्हायरल झालेली व्हिडिओ मी पाहिली, मला माहीत नाही ती खरी खोटी, परंतु असं म्हणतायत. उद्या या 4 जून नंतर यांची अवस्था काय होईल हे देवाला माहिती आणि अल्लाला माहिती. गंभीर विषयावरून थोडं साध्या विषयाकडे येऊ. तुमचे नेते आहेत तानाजी सावंत, ते म्हणाले की आमच्यासोबत कडवट शिवसैनिक आहेत आणि नकली शिवसेनेसोबत भडवे शिवसैनिक. तुम्ही जेव्हा शिवसैनिकाला डिसवण्याचा प्रयत्न करता ना, 40 आमदार जे सर्वसामान्याचं प्रतिनिधित्व करतात त्यांच्याबद्दलचं तुमचं असलेलं वक्तव्य जर पाहिलं, 13 खासदार, अनेक जिल्हा प्रमुख, अनेक शिवसैनिक यांना तुम्ही जे काही लांछन लावता त्यामुळं शिवसैनिक हा दुखावला गेलेला आहे. तुम्ही ह्या सर्व जर यादी जरी पाहिली तर ह्या यादीमधले सर्वजणांनी कोणी 20 वर्ष असेल, कोणी 25 वर्ष असेल, कोणी 40 वर्ष असेल, कोणी 60 वर्ष असेल, शिवसेनेबरोबर काम केलेले लोक आहेत, ज्यांनी शिवसेना प्रमुखाला जपलेला आहे. शिवसेना प्रमुखाचा आदेश म्हणजे आमचं सर्वस्व. त्या आदेशाचं पालन करणाऱ्या लोकांबद्दलचे जे काही वक्तव्य तुम्ही आज करतायत, कुणाला मिंदे म्हणतायत, कुणाला दाढीवाले म्हणतायत, कुणाला गद्दार म्हणतायत, कुणाला पहिले आता ते विसरलेत बाप चोरला असं म्हणत होते. परंतु शिवसैनिक आम्ही कडवट आहोत म्हणून शिवसेना प्रमुखाला आमच्यापासून दूर कोणी काढू शकलं नाही. आणि आजही आम्ही म्हणतो बाळासाहेब आमचं दैवत आहे. हिंदू हृदय सम्राट म्हणण्याची ताकद फक्त शिवसैनिकामध्ये आहे. तुम्ही शरद पवारांना, तुम्ही त्या राहुल गांधीला किंवा त्यांच्या आणखीन चमच्यांना
एकदा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे वाक्य त्यांच्या तोंडातून एकदा म्हणून दाखवा, तर म्हणेल की होय तुमचा बाणा तुम्ही जपलाय. कडवटवरती बोलताय, भडव्यावरती बोलत नाही. कडवटवरती तुम्ही बोललात हे सगळं, पण ते भडवे असा तो उल्लेख केला. आता त्यांनी तो उल्लेख केला, आता तेवढं मला वाटतं बस आहे. प्रत्येकाने त्यांच्यावर आता टीका करणं आता आम्हालाही म्हणजे असं पचनी पडत नाही. त्यांची जर आजकालची भाषणं पाहिली, त्यांच्या सगळ्या चेल्या चपाट्याची सुद्धा भाषणं पाहिली, तर असं वाटतंय की ह्या लोकांचे आता सगळ्यांची रवानगी एकच होता. पहिले तो संजय राऊत, ज्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवावं असं वाटत होतं, परंतु आता असं वाटतं की मेंटल हॉस्पिटलमधले लोक बाहेर काढावेत आणि यांच्यासाठी तिथं राखीव जागा, स्पेशल कोठा, रिझर्वेशन फॉर मेंटल हे म्हणून तिथं त्यांना ॲडमिट करावा, या अवस्थेमध्ये हे आलेले आहेत. बरं, त्याच्यावर आता नवीन एक विषय आलेला आहे. त्याच्यावर एक मिनिट. तानाजी सावंत असं म्हणाले की तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पूर्वकल्पना देऊन महाविकास आघाडीचे सरकार पाडलं. मी जे बोलतो ते करून दाखवतो. उपमुख्यमंत्र्यांना कल्पना दिल्यानंतर अवघ्या 2 महिन्यात सरकार पाडलं, असा दावाही सावंत यांनी केला. अजितदादाला या गोष्टीची कल्पना होती. अजितदादाचे सुद्धा इतर पक्षामध्ये असलेले संबंध, त्यामुळे ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली होती. त्यांनी ती उद्धव ठाकरे साहेबांना सांगितली होती, परंतु त्यांच्याबरोबर पुन्हा सांगतो की त्यांच्या आजूबाजूला असलेल्या चमच्यांनी, साहेब यांच्याकडं जास्त लोक नाहीत, 12-13 लोक आहेत, एकदा जर हे गेले आणि जर हे असफल झाले तर आपल्याला त्यांना पक्षातून हकलपट्टी करण्याच्या ऐवजी ते स्वतःच पक्ष सोडून गेल्यामुळं आपला रस्ता मोकळा होईल, त्यांना जाऊ द्या असा सल्ला देणारे हे जे काही चमचे होते. त्यामुळं उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा त्याला सिरियस घेतलं नाही. परंतु जेव्हा त्यांना कळालं की अरे सगळंच गेलं, त्या टायमाला त्यांनी बाकीची केलेली धावपळ तुम्हाला माहिती आहे. नाही, दावा केलाय त्यांनी की मी जे बोलतो ते करून दाखवतो, म्हणजे हे सगळं सरकार त्यांनी पाडलं का, त्यांनी स्थापन केलं का, सर्वांचा सहभाग होता. चला आता काय कोण कुणाचं क्रेडिट घ्यायचं, कोण काय क्रेडिट घेण्यासाठी आम्ही हे काय उठाव केलेला नव्हता. आम्ही आमच्या काही ज्या काही मागण्या होत्या किंवा जे आम्हाला वाटत होतं, जे आम्हाला पसंत पडत नव्हतं, त्याचा राग म्हणून केलेला हा उठाव होता. आणि त्याच्यामध्ये मी जे बोलतो ते करून दाखवतो. अहो सगळे चला त्यांनी केलं असं समजून चालूया. आम्हाला वास्तव काय ते सांगा. वास्तव असं आहे की सर्व आमदार हे एकत्रितपणे येऊन त्यांनी केलेला हा उठाव होता. म्हणजे तानाजी सावंतांचा मुद्दा तुम्ही खोडताय. खोडत नाही, सर्वांनी मिळून केलेला हा उठाव आहे. ते यावर असं म्हणाले ते अंबादास दानवे, तुम्ही आम्हाला ते शब्द वापरता, मुळात तुम्हीच ते आहात भडवे, आणि तुम्ही आम्हाला सांगताय का आम्ही भडवे आहोत. भडव्यांना तुम्हाला आणखी शिवसेना कळायची रे. आम्ही शिवसेना आम्ही जोपासलेली वयाचे 40 म्हणजे आयुष्यातले 40 वर्ष खर्च घातलेले. काल आलेले जे आहेत ना, कालचे 3 लोक, त्यांच्यापासून आम्हाला शिवसेना शिकायची गरज नाही आहे. आजही शिवसेना प्रमुखाच्या नावाने कुणी शिवी देऊन दाखवावी, त्याचा थोबाड फोडण्याची ताकद आमच्यात आहे. आणि या सगळ्या भडव्यांना फक्त सत्तेसाठी हे लाचार लोक आहेत. यांना राग नाही आहे, हे मिंदे आहेत खऱ्या अर्थानं. राग यासाठी डोळे लाल नाही झाले, द्या शिवसेने का शिवसेना प्रमुखाला शिवी कोणी त्याचं थोबाड नाही फोडलं ना, पुन्हा राजकारणात दिसणार नाही. आता यांना तर रोज लोक शिवाय देतात, तर यांना लाज वाटत नाही. इतकं बिनलाजा आणि इतकं लाचार माणसं मी राजकारणात पाहिलेलं नाही. शिवसेना प्रमुख म्हणायचे हो, सत्तेच्या खुर्चीने माझ्यासाठी जन्म घेतलेला आहे, मी खुर्चीसाठी जन्म घेतला नाही, हे शिवसेना प्रमुख बोलायचे. आणि आता हे खुर्ची घेऊनच फिरतायत. आता बसायचं तर खुर्ची आपली कुणी घेऊ नये, त्यासाठी ते खुर्चीच बरोबर पाहिजे यांना. ही लाचारगी ही महाराष्ट्राने कधी पाहिली नाही. म्हणून शिवसेना जी शिवसेना आहे, जे त्यांचे विचार आहे, शिवसेना प्रमुखांचे विचार, ते जपण्याचं काम आम्ही करतोय. उठाव केल्यानंतर कुणाला काय मिळालं यापेक्षा शिवसेनेचं अस्तित्व आम्ही कायम राखलं, याचा आम्हाला अभिमान आहे. बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारस नारायण राणे, राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत असं अमित शहा आहेत. ते तर आहेतच ना.
तुम्ही नारायण राणे साहेबांना आज काही विश्लेषण लावता, परंतु तेच नारायण राणे हे शिवसेना प्रमुखांचं कवचाच्या प्रमाणे काम करत होता. ज्या चेंबूर भागामध्ये नारायण राणे राहायचे, त्यांची जे सहकारी होते ते खऱ्या अर्थानं त्यावेळेला, हे कुणीही मान्य करेल, हे जे सर्व नेते आहेत ना आज, त्यांना सर्वांना विचारा ना, कवचाप्रमाणे शिवसेना प्रमुखाच्या बरोबरीने ते राहिलेले होते. कोणीही माझ्या शिवसेना प्रमुखाला धक्का लावता कामा नये, हे धाडसानं त्यावेळेला हे नारायण राणेसारखे सर्व लोक तिथं उभे होते. म्हणून शिवसेनेकडं पाहण्याची सुद्धा कोणाची हिंमत नव्हती. हे विसरता कामा नये. आजही नारायण राणे हे शिवसेना प्रमुखाबद्दल ब्रश शब्दसुद्धा आजपर्यंतही बोललेले नाहीत. त्यांना सुद्धा त्या शिवसेना प्रमुखांचं महत्त्व माहिती आहे. त्या शिवसेना प्रमुखांचा आदर ते आजही करतात. त्यांच्याबद्दल तुम्ही जे काही अपशब्द वापरतायत हे सर्वसामान्य माणसाला पचने पडत नाही. प्रकाश आंबेडकरांनी शिवसेनेवरती 2-3 महत्त्वाचे उद्धव ठाकरेंवरती विषय मुद्दे मांडले. त्यातला पहिला मुद्दा आहे की निवडणूक झाल्यानंतर ठाकरे आणि मोदींचं पुन्हा जोडू शकतो. बाबा, आता मला कशावरच विश्वास राहिलेला नाही. कधी काय होईल सांगता येत नाही. ज्यांना आयुष्यामध्ये ज्यांची तोंडही पाहायची नाहीत, अशा लोकांबरोबर आज त्यांचे पार्ट्या होत आहेत, त्यांचे गळाभेट होते. जे यांना शिव्या देत होतात त्यांना घेऊन हे मांडीवर बसतात. असे सर्व लोक जेव्हा जमा झाले त्या टायमाला राजकारणामध्ये काहीही घडू शकतात. याबद्दल आता महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास वाटतोय की बाबा उद्या हे कुठेही जाऊ शकतात आणि काही करू शकतात. म्हणून प्रकाश आंबेडकरांनी केलेलं स्टेटमेंट त्या आधारावरचं असावं आणि त्यात काही नवल वाटण्यासारखं काही नाही. उद्धव ठाकरे केवळ मुस्लिम मतांसाठी काँग्रेससोबत आहेत असं त्यांचं नाव आहे. आता झालंच ना. आता त्यांचे सहकारी लोक आता एवढे चांगले बोलायला लागलेले आहेत, लोकांना सल्ले द्यायला लागलेले आहेत. आता ते काही दिवसानंतर त्यांना सांगणार आहेत, म्हणा गर्व से कहो हम हिंदू आहे. आता हे मी म्हणणार आहेत, मग ते लोक यांना जोड्यांनी मारणार आहेत. तेव्हा यांना कळेल आपली जागा कुठं आहे. परंतु तोपर्यंत आता ती वेळ गेलेली असेल. एकनाथ शिंदेच्या विरोधात आणि व्यापाऱ्यांचं आहे. त्यांचे अनेक आरोप आहेत. काँग्रेसवर पण होते, आमच्यावर पण असतील. आणि आरोप करणं आणि वस्तुस्थिती पाहणं याच्यामधलं फार अंतर असतं. काही दिवसांना ते सुद्धा आमची तारीफ करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. एकनाथ शिंदेच्या मुलाच्या विरोधात ठाकरेंनी मुद्दामून कमजोर उमेदवार दिला, हाही आरोप प्रकाश आंबेडकर. आम्ही संजय राऊतला मॅनेज केलं होतं, त्याच्यामुळे असं झालं असावं. आता याचं उत्तर जर पाहिजे असेल तर तुम्ही संजय राऊतला विचारा, असं का केलं. ते कोकणामध्ये राज ठाकरे हे सभा घेणार आहेत असा प्रश्न अंबादास दानवे यांना विचारल्यानंतर ते असं म्हणाले की भाड्याने आणलेले नेते आणल्यावरही मतं मागितल्यावर थोडंच मतं मिळणार आहेत. बापरे, राज ठाकरेंना भाड्याने आणलेले नेते या विद्वानांचं त्या शिवाजी पार्कमध्ये जाहीर सत्कार उद्धव ठाकरेने केला पाहिजे. इतक्या विद्वानांची संगत त्यांच्याबरोबर असल्यामुळं निश्चित यांच्या पक्षाला चांगले दिवस येणार आहेत. मोदींच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे, ते कशाला आमच्यावर बोलतात असं शरद पवार म्हणतात. जाऊ द्या हो, त्यांच्याबद्दल मोदींबद्दल बोलण्याची आता कुणाची ज्यांची पात्रता नाही ते बोलतात. तो रोहित पवार बोलतो. आश्चर्य, एखाद्या कोणत्या नेत्याबद्दल कुणी बोलावं. माझ्यासारख्याने सुद्धा मोदीवर बोलताना 10 वेळा विचार केला पाहिजे की नाही. आपली लेवल काय, आपण काल जन्माला आलेलो आहे, कुठेतरी पहिल्यांदा विधानसभा पाहिलेली आहे आणि देशाचं नाही तर जगाचं राजकारण आपल्याला कळतं. या विरोधामध्ये बोलणारे काही नेते आता पैदा झालेले आहेत आणि त्यांना असं वाटतं आमच्या मोठ्या नेत्याने केलेली पुण्याई ही आमच्याच कामी येते की काय. म्हणून मोदींवर जो कोणी टीका करेल आज तो या सर्वसामान्याच्या मनातून उतरणार हे एवढं मात्र नक्की आहे. लेकीने माहेरी किती लुडबुड करावी असं महादेव जानकरांनी प्रश्न विचारला. सुप्रिया सुळे. लेकीने माहेरी किती लुडबुड करावी नाही, ती माहेरातून कधीतरी सासरी जाती की नाही हे कधी पाहिलं पाहिजे. मला तर कधी तिकडं जाताना दिसली नाही. तिकडं घर कोणतं तेच महाराष्ट्राच्या जनतेला माहीत नाही. म्हणून आता या घरात आहे का त्या घरात आहे एकदा ठरवून घ्या, नंतर ह्या सगळ्या राजकारणाला सुरुवात करा.
संजय राऊतांनी गुंडा राजवरून मोठ्या प्रमाणात टीका केलेली आहे. ते म्हणतात की श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारी रॅलीमध्ये गुंडांचा सहभाग होता, गुंडांना जेलमध्ये सोडून राजकीय पक्षात आणलं जात आहे, राजकीय फायद्यासाठी गुंडांच्या टोळ्यांचा वापर केला जातोय. ठाणे आणि डोंबिवलीमध्ये अनेक गुंडांच्या टोळ्या मिळून एक त्यांचा पक्ष निर्माण झाला आहे. आणि अशा स्वरूपाचा गुंड ह्या विषयावरून त्यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनाच मोठ्या प्रमाणात टार्गेट केलं. शिवसेना प्रमुख असे म्हणायचे, मला शंड नको, गुंड हवेत. म्हणजे एखाद्या घरामध्ये जर 6 जर असले आणि ते टाळ्या वाजवणार असले तर ते काही कामाचे नाही. म्हणजे सर्व गाव मामाचं, एक नाही कामाचं. अशा पद्धतीने मला हिजड्याची फौज बनवायची नाही, तर मला गुंडाची फौज हवी. आणि म्हणून आमच्या शिवसैनिकामध्ये मनगटामध्ये जोर आहे. तुमच्यासारखं टाळ्या वाजवण्याचं काम ते करत नाहीत, हे तुम्हाला सगळ्या घटनातून दिसून येईल. म्हणून तुम्ही त्यांना गुंड म्हणत असाल तर त्याचा आम्हाला गर्व आहे. परंतु तुम्ही फक्त टाळ्या वाजवण्याचं काम चांगल्या पद्धतीने करतायत, याचा जर तुम्हाला गर्व असेल तर तो तुम्हाला लखलाभ. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांबद्दल बोलतो. कसला गुन्हेगारीच्या प्रवृत्तीचं बोलतो? हा गुन्हेगारीच्या संदर्भात बोलतो. गरिबाला लुटणारा पत्रा चाळमधला आरोपी, त्या स्वप्न पाटकरला सतवणारा हा काय झाला तर शब्द नाही माझ्याकडे, परंतु ही अशी लोक गुन्हेगारी जगतावर बोलत आहेत. जर गुन्हेगार असेल तो त्याच्या पद्धतीने त्याचं काम त्याला दाखवलं जाईल. आता गेल्या वेळेला उद्धव साहेब एका ठिकाणी गेले होते सभेला विदर्भामध्ये. ज्या ठिकाणी ते थांबले होते त्या माणसाने, जो मुंबईमध्ये राहतो वास्तव्याला, त्याचं ते रिसॉर्ट होतं आणि तो बलात्कारच्या आरोपामध्ये फरार आहे. ते तुम्हाला चालतात. स्वतःचा जेव्हा वेळ येते त्या टायमाला तुम्हाला सर्व चालतात, पण दुसऱ्याची जेव्हा एखादा दिसला चुकून फोटोमध्ये जरी गुंड दिसला तर त्याच्याबद्दलचं जे काही आविर्भाव ते प्रकाशन करतात, दाखवतात, मला वाटतं लोकांचं वाकून पाहण्याची सवय यांनी सोडली पाहिजे. या सगळ्या गुंडगिरी सोबतच एक अंबादानीने नवीन मुद्दा मांडलेला आहे निवडणुकीमध्ये, की सध्या IPL वर सट्टा सुरू आहे, बेटिंग सुरू आहे, कोट्यवधी रुपयांची लूट सुरू आहे, सर्वसामान्य गरीब घरच्या पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. अनेक आई वडिलांनी तक्रार केली आणि हे गृहमंत्री जागेवर आहेत का, ठिकाणावर आहेत का मंत्री असं ते म्हणतायत. तर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, त्याच्यावर काय म्हणणं विचार, त्या यांनी खरं तर ते IPL वगैरे जे काही कोण सट्टेबाजारवाले जे असतील ना, ही मध्यस्थी करावी. मातोश्रीवर आतापर्यंत का नाही आले याचा जाब त्यांना विचारला पाहिजे. सट्टेमध्ये त्यांनीच कमवायचं आणि आम्हाला द्यायचं नाही, हे बरोबर नाही आहे. हे पटणारं नाही महाराष्ट्राला. महानगरपालिकेमध्ये आम्ही घेत नव्हतो का? घेत होतो. सरकारमध्ये घेत नव्हतो का? घेत होतो. मग हे IPL वाले काय इतके मोठे झालेत का? किंवा ते सट्टेबाजार इतके मोठे झालेत का? पुढाकार घ्यायला पाहिजे विरोधी पक्षनेत्यांनी. त्यांना मातोश्रीला बोलवलंच पाहिजे. हा त्यांचा अधिकार आहे. लोक बर्बाद झाले तर काय फरक पडतो? पर्सेंटेज देत नाही. आम्ही नाही गेलो का अदानीच्या घरात त्या ऑफिसर मोर्चा घेऊन नाही गेलो का? किती आंदोलन पेटलेले आता महाराष्ट्रात त्या अदानीच्या विरोधात. हे काम केलं पाहिजे. असे कामं महाराष्ट्राला अपेक्षित आहे त्यांच्याकडून. म्हणून अशा कामासाठी तुमची खास नेमणूक केलेली आहे. कृपया त्यांच्याशी संपर्क साधा. असंच बोट तुमच्याकडे त्यांनी दाखवलेलं आहे आणि ते म्हणतायत आम्ही तो वा त्यामुळेच कुणी कारवाई होत नाही करत. वा वा, आम्ही 1.5 वर्ष झाले सत्तेमध्ये येऊन. आम्हाला काय करायचं आहे आम्ही ठरवू. आमची चिंता करू नका. फक्त तुम्हाला ज्यांनी आणून दिलं नसेल उसको छोडणे का नाही. राज्य गुंडांच्या ताब्यात आणि त्याला सर्वस्वी फडणवीस जबाबदार आहे. राज्य गुंडांच्या ताब्यात त्याला सर्वस्वी फडणवीस जबाबदार आहे. संजय राऊत तुमचे मित्र. याच गुंडाला थोडंसं इलेक्शन होते, याला जेलमध्ये टाकतो का नाही बघा. हे तुमचं नाव आहे. अरे 100% आज जेलमध्ये जाणार. त्यांनी मग काय म्हणले परत तुम्ही का अरे मग इथं वारंवार ना बाबा. तुम्ही परत असं म्हणाले की याच गुंडाला जेलमध्ये टाकून, म्हणजे मी काय जे बोललो तेच बोललो ना. गुंडाबद्दल बोलणारा हा स्वतः दुसऱ्यावर गुंडेगिरी जे करतोय तर त्याला हे निवडणूक होऊ द्या. असलेल्या गुन्ह्यामध्ये हा जेलमध्ये नक्कीच जाईल. आजच मी मुख्यमंत्र्याकडे मागणी करणार आहे, ते स्वप्न पाटकरच्या तिला न्याय द्या. यासाठीची चौकशी सुरू करा आणि ह्याला एकदा बाहेर राहिलं तर याला आजकाल करमत नाही आहे.
रोज सकाळी सकाळी याला विचार व त्याच्या डोक्यामध्ये गणगण करत असतात. याला एक शांततेची गरज आहे. म्हणून याला पहिल्या आता जेलची रस्ते दाखवा ही मी मागणी मुख्यमंत्र्याकडे सुद्धा करणार आहे. शिवसेना गट आणि राष्ट्रवादी गटाला संजय राऊतांनी आज 2 वेगळी नावं दिलीत. शिवसेना फडणवीस गट, राष्ट्रवादी फडणवीस गट. बरं झालं फडणवीस गट एकच मानला. तर या उबाटा गटाला कोणत्या गटाचं आणि कोणत्या माणसाचं नाव लावायचं ना एकदा ठरवून घ्या. आम्हाला चालवण्याची ताकद कुणाची नाही. ही शिवसेना प्रमुखाच्या विचाराची शिवसेना आहे. आम्ही शिवसेनाचे प्रमुखाचे विचार घेऊन पुढे चाललेलो आहोत. राजकारणासाठी आमचा जन्म झालेला नाही. करू ते तत्वानं शिवसेना प्रमुखाच्या विचारांना. नाही जमलं तर जसं शिवसेना प्रमुख म्हणतात दुकान बंद करू तशी आमचीही दुकान आम्ही बंद करू. आम्हाला त्याची चिंता सुद्धा नाही. चलो थँक्यू.